मुसळधार पावसामुळे कराडमध्ये कृष्णा नदीवरच्या युयाची वाडीमधील बंधारा वाहून गेला, तर अजिंक्य ताऱ्याच्या मुख्य दरवाजाच्या समोरचा बुरुजाचा खालचा भागही कोसळला। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये सौताडा येथील रामेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी। 70 मीटर उंचीवरून दरीमध्ये 500 फूट खाली कोसळत असलेल्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। गडचिरोली जिल्ह्यातल्या पावसामुळे अडकलेल्या गरोदर माता आणि प्रवाशांची सुटका। आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या टीमने महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरून उड्या मारण्यास पोलिसांकडून मनाई। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं नदीकाठावरती न जाण्याचं नागरिकांना आवाहन। नंदुरबारमध्ये एसटीच्या छतातून पाणी गळत असल्यानं प्रवाशांचे हाल। सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचा 15 किलोमीटर उभ्यानं प्रवास। एसटी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। नगरमध्ये आयशर टेम्पोचा भीषण अपघात। शहरातील उड्डाण पुलावरून टेम्पो खाली पडला। अहमदनगर पुणे महामार्गावरच्या सोलापूर चौकातला अपघात। वाशिमच्या आसेगाव येथील उर्दू हायस्कूलकडे जाणारा रस्ता चिखलमय झाल्यानं विद्यार्थ्यांकडून निषेध। चिखलमय रस्त्यावरती झाडं लावत ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध। एसटी चालकांची स्टंटबाजी कॅमेऱ्यामध्ये कैद। एसटी चालकानं पुराच्या पाण्यातून बस चालवली। रायगडच्या पालीमधील अंबा नदीच्या पुलावरची घटना। वर्ध्याच्या धरती शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान। शेतामध्ये नाल्याच्या पाण्यासोबत दगड आणि माती आल्यानं सोयाबीन आणि कपाशी पिकावरती गाळ साचला। वर्ध्यामध्ये पावसाची संततधार। यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याचं चित्र। वर्धा राळेगाव राज्यमार्ग दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद। वर्ध्यामध्ये विदेशी दारूवरती पोलिसांची कारवाई। 6,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंगच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। लातूरच्या कासार बालकुंदा ते मिरगाळ या रस्त्याची दुरावस्था। एका महिन्यात 78 लाख रुपये खर्चून बनवलेला रस्ता उखडल्यानं कंत्राटदाराच्या विरोधात नागरिकांकडून संताप। यवतमाळच्या ढानकीनगर ग्रामपंचायतीवरती काँग्रेसचा मोर्चा। घरकुल लाभार्थ्यांची अग्रिम रक्कम जमा करावी आणि ढानकीनगरीचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी। शिर्डीच्या ग्रामस्थांचं मंदिर परिसरामध्ये आंदोलन। मंदिराचे सर्व गेट भक्तांसाठी खुले करावे। सर्व गेटवरती चप्पल स्टँड तसंच लॉकर्स उभारण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचं आंदोलन। कुडाळमध्ये कामगारांना शासनातर्फे मोफत भांडी आणि सेफ्टी किटचं वाटप सुरू असताना गोंधळ। योग्य नियोजन नसल्यानं आणि अर्ज नोंदणीसाठी असणारी ऑनलाईन सेवा ठप्प झाल्यानं ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना फैलावरती घेतला। 100% वेतन अनुदान मिळावं या मागणीसाठी परभणीमधल्या पाथरीमध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन। मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कुणीही दखल न घेतल्यानं 25 शिक्षकांनी केलं मुंडन। परभणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी गाणे म्हणत धरला ठेका। लोकसभा निवडणुकीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गौरव सोहळ्यामध्ये धरला ठेका। हातामध्ये तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून तलवारी जप्त। बीड शहर पोलिसांची कारवाई। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये दिल्लीमधील 26 वर्षीय तरुणीची हत्या। तरुणीच्या मित्रानेच हत्या केल्याचा पोलिसांना संशय। जहाल माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलाच्या समोर आत्मसमर्पण। शासनानं जाहीर केले होते 2 लाख रुपयांचे बक्षीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।